हो, काय सांगताय आता परळी नगर परिषदेत पुन्हा एकदा आपल्यावर जनतेने विश्वास टाकलेला आहे. मी पहिल्यांदा परळीच्या मायबाप जनतेचे मनापासून ऋण व्यक्त करतो की त्यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पार्टी आणि रिपाईच्या महायुतीला आज या ठिकाणी कौल दिला आहे. जवळजवळ एका दुसरी जागा सोडली तर जवळजवळ सर्व जागा महायुतीच्या आलेल्या आहेत. जे अपक्ष आहेत ते सुद्धा या ठिकाणी महायुतीचेच आहेत. त्यामुळं फक्त आता MIM आणि पंजा कुठंतरी पुढे आहे 2 जागेवर एवढं कळतं आहे. पण जवळजवळ सर्व जागेवर या ठिकाणी महायुतीने विजय मिळवला आणि ऐतिहासिक मताने नगराध्यक्षसुद्धा या ठिकाणी निवडून येतील. हो, प्रचारामध्ये आपल्याला अनेक प्रकारे घेण्यात आलं, आपल्याला भाषण सुद्धा करू दिलेलं. कोणी करू दिलं नाही असं म्हणतात. मला कोणी रोखलं होतं भाषण करायला? मी एवढंच म्हणलं होतं की याचं उत्तर ज्यांनी ज्यांनी माझ्यावर टीका केली आहे, ज्यांनी ज्यांनी माझ्या परळीला बदनाम केलं आहे, याचं उत्तर मात्र त्यावेळेस मी 2 तारीख म्हणलं होतं. निवडणूक लांबली म्हणून आज 21 तारखेला परळीच्या मायबाप जनतेकडून ज्यांनी ज्यांनी आम्हाला बदनाम केलं त्यांच्या तोंडात ही चपराक आहे. भाऊ खासदार देखील इथं तळ ठोकून होते. इथं खासदार तळ ठोकून राहिले किंवा इथंच राहिले तरी परळीच्या मायबाप जनतेमध्ये काही फरक पडत नाही. पाहायला गेलं तर भाऊ जिल्ह्यामध्ये नक्कीच आहे. ज्या ठिकाणी महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टीचं जमलं नाही तिथं मात्र कमळाला विजय मिळाला. त्यांचे अभिनंदन. साहेब, गंगाखेडमध्ये आपण भाषणामध्ये म्हणला होता की ताईची सीट लागली तर मी गंगाखेड आपण चालणार का? हो, मी आता निघालोच आहे.